माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी काही गंभीर आरोप जे आहेत ते केलेले आहेत महाविकास आघाडी सरकारवर। ते म्हणाले भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा एक त्या काळात प्लॅन होता आणि त्यामध्ये गिरीश महाजन यांना अडकवायचं होतं आणि त्यासाठी सिल्वर ओक येथे एक बैठक झाली। आपल्यासोबत स्वतः गिरीश महाजन आहेत। भाऊ, काय सांगाल? परमवीर सिंग यांनी धक्कादायक मुलाखत एबीपी माझाला दिलेली आणि त्यामध्ये ते म्हणालेत की गिरीश महाजन यांना अडकवायचं होतं, अटक करायचं होतं, अनिल देशमुखांचा दबाव होता आणि त्यासाठी सिल्वर ओकवर बैठक झाली। तर या धक्कादायक बातमी असं काही मला वाटत नाही। परमवीर सिंगजी म्हणाले त्यात सिल्वर ओकला बैठक काय झाली काय नाही याबद्दल मला माहीत नाही, पण मी 4-5 वेळा अनिल देशमुखांना त्यावेळेला भेटलो। विधानसभेचं सत्र एक दिवसाचं सुरू असताना मी त्यांना बोललो की तुम्ही जे करतात हे चुकीचं करतात। 3 वर्ष 12 दिवसांनी म्हणजे 3 वर्ष 12 दिवसांपूर्वी मी कुणाला तरी फोनवर धमकी दिली आणि म्हणून मला तुम्ही मोका लावतात। माझ्यावर आजपर्यंत एकही केस माझ्यावर इतक्या वर्षामध्ये 35 वर्षात मी आमदार आहे, माझ्यावर दाखल नाही आणि अशा वेळी खोटं का करतात। आणि म्हणून मी त्यांच्यावर एकदा खूप चिडलो की तुम्ही असं खोटं का बोलताय, तुम्ही एसपीना का शिवाय देतात आमच्या जळगावच्या, त्यांना का दाखल करायला होतं हा गुन्हा। मी त्यांना वारंवार विचारलं, मग त्यांनी शेवटी मला एकदा बाजूला घेऊन सांगितलं की माझ्यावर खूप प्रेशर आहे। तर कोणाचं प्रेशर आहे तुमच्यावर? ते म्हणे माझ्यावर वरिष्ठांचं खूप प्रेशर आहे। मी त्यांना म्हटलं कोण वरिष्ठ आहेत, कोणाचं प्रेशर तुमच्यावर आहे? आणि मग त्यांनी मला सांगितलं होतं, मी आज आपल्याला सांगतो, त्यांनी सांगितलं की माझ्यावर साहेबांचं प्रेशर आहे, खडसे त्यांच्याकडे जातात, ते मला फोन करतात की काही करून गिरीश महाजनला अडकवायचं आहे, त्याला 2 वर्ष जेलमध्ये टाकायचं आहे, कुठलाही गुन्हा त्याच्यावर दाखल करा। हे मला अनिल देशमुखांनी स्वतः सांगितलं, नसेल तर त्यांना विचारा ते बोलले की नाही मला। आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही साहेबांची भेट घ्या, त्यांनाच हा विषय जरा समजून सांगा की माझा याच्यात काही संबंध नाही, तुम्ही असं का करतात। आणि त्यानंतर आठवडाभराने मी सिल्वर ओकला गेलो, पहिल्यांदाच गेलो माझ्या आयुष्यामध्ये। मी भेटलो पवारसाहेबांना, मी त्यांना विचारलं, पण ते म्हटले मी अनिल देशमुखांना विचारतो, असं का म्हणतायत म्हणून। ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही कोणाला विचारा। अनिल देशमुख जे सांगितलं त्यांनी मला की माझ्यावर वरिष्ठांचा वारंवार दबाव येतोय, तुम्हाला आत टाकायचं आहे, हे देशमुखांनीच मला सांगितलं। त्यांना दोन विचारा, ते नाही म्हणतायत का? नाही तर मग मी समोर येतो, आम्हाला दोघांना समोर विचारा। आता परमवीर सिंग असं देखील म्हणतायत गिरीश महाजन यांच्यासोबत जयकुमार रावल असतील, प्रवीण दरेकर असतील, यांना अटक करायचं होतं आणि प्रवीण दरेकरांना अटक करण्यासाठी मातोश्रीवर देखील बैठक झाली। या बैठका एकीकडेच तुम्हाला अटक करण्यासाठी सिल्वर ओक येथे बैठक झाली होती, तर दरेकरांना षडयंत्र करून अटक करण्यासाठी मातोश्रीवर बैठक। वस्तुस्थिती आहे। आज आता बघा, सीबीआयच्या केसमध्ये सगळं इन्क्वायरीमध्ये सगळं स्पष्ट झालेलं आहे। त्यावेळेचे तत्कालीन जे चव्हाण स्पेशल पीपी जे होते त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्यांचं तर पेन ड्राईव्हच आहे, रेकॉर्डिंग आहे सगळं व्हिडिओमधलं, की गिरीश महाजनना कसं फसवायचं आहे, देवेंद्रजींना कसं फसवायचं आहे, हे सगळं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे। याच्यामध्ये खोटं काही नाही, आम्ही सांगतो म्हणून नाही, तर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हे सांगितलेलं आहे। अनिल देशमुख आपल्याला कशी मदत करतायत हे त्यांनी सांगितलं, मला वरतून किती दबाव आहे हे त्यांनी मला सांगितलं, मला वरच्या साहेबांनी सांगितलंय की काही करून हे करायचं आहे। गिरीश महाजन आत गेला की मग देवेंद्र फडणवीस संपले म्हणजे भाजप संपली, या दोघांना काही करून अडकवा, हे वारंवार प्रवीण चव्हाण विशेष सरकारी वकील ज्यांनी नेमलेले होते तत्कालीन सरकारने ते म्हणत होते। याच्यामध्ये खोटं काय? म्हणून मला वाटतं की परमवीर जे म्हणत आहेत ते अगदी सत्य आहे। सुशांत सिंग प्रकरणाचा देखील आमच्या मुलाखतीत उल्लेख केलेला आहे, गौप्यस्फोट काही केलेला आहे, त्यावेळी देखील दबाव असल्याचं नाही, मला त्याविषयी काही माहिती नाही। त्यावेळेला त्याच्यावर काय दबाव होते काय त्या केशी माझा काही संबंध नाही, पण माझ्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे ते मी या ठिकाणी सांगतो। आणि परमवीरजी जे बोललेत ते अतिशय सत्य आहे। या बाबतीत तुम्ही अनिल देशमुखांना विचारा, त्यांनीच मला सांगितलं की माझ्यावर वरतून खूप प्रेशर आहे, मी अक्षरशः सांगून थकलो सगळ्यांना, पण या ठिकाणी माझ्यावर प्रेशर हेच आहे की आपल्याला त्या ठिकाणी अटक करावी। नक्कीच आपल्यासोबत स्वतः गिरीश महाजन होते, ते म्हणाले मला देखील अनिल देशमुख यांनी त्यावेळी भेटून सांगितलं होतं की माझ्यावरती दबाव आहे, माझ्यावरती साहेबांचा दबाव असल्याचं देखील अनिल देशमुख त्यावेळी गिरीश महाजनांना म्हटल्याचं गिरीश महाजन म्हटलंय। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।